हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. साहिलचं नाव येताच अनुषाचा मूड खराब झाला. ती थोडी चिडलेल्या स्वरात म्हणाली, खूप मोठी गोष्ट आहे. कधीतरी वेळ मिळाला की सांगेन. आता इतकंच समजून घे. मला त्याच्या जवळपास असणंसुद्धा आवडत नाही. हे ऐकून रेशाने तिच्या भावनाचा आनंद घेत म्हटलं, ठीक आहे सिली, तू जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा सांग. रात्रीचा वेळ. अविशा पॅलेस. अनुषा मेन डोअर उघडून आत आली तर संपूर्ण घरात अजब शांतता पसरलेली होती. ती हळूहळू पायऱ्यांवरून आपल्या खोलीत गेली. तिथे तिला बेडवर एक बॅग आणि त्याच्या शेजारी एक छोटा नोट दिसला. नोटमध्ये लिहिलं होतं, लवकर तयार होऊन टेरेसवर ये. आय एम वेटिंग. नोट वाचताच तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित उमटली. तिने पटकन बॅग उचलली आणि वॉशरूममध्ये गेली. काही वेळाने अनुषा टेरेसवर पोहोचली, पण तिला आजूबाजूला फक्त काळोख दिसत होता. तिने आपल्या ड्रेसची घडी सुधारत टेरेसच्या प्रवेशद्वाराजवळ उभं राहिलं आणि तेवढ्यात अचानक एक स्पॉटलाईट तिच्यावर पडला. तिने घाबरून हाताने आपले डोळे झाकले. हळूहळू तिने हात खाली केला आणि सावधपणे हाक मारली, अवी, अवी, कुठे आहात तुम्ही? अचानक टेरेसच्या मधोमध दिवे लागले आणि तिने पाहिलं की सुंदर सजवलेला एक गोल टेबल आहे. त्यावर शॅम्पेनची बॉटलही ठेवलेली होती. अनुषा त्या दृश्यात हरवली होती. रेड स्लीवलेस लॉंग फिटिंग्स ड्रेस, त्याच्यासोबत मॅचिंग रेड हिल्स, खाली हलकाचा कर्ल केलेले मोकळे केस, बोल्ड रेड लिपस्टिक, ब्राऊन स्मोकी आईज आणि बॅगमध्ये ठेवलेले डायमंड इयररिंग्स. ती आज अगदी दैदिप्यमान दिसत होती. तिच्या हातात तिचं आवडतं ब्रेसलेटही होतं. ती अजूनही त्या सजावटीकडे बघत होती. तेवढ्यात कोणीतरी मागून तिला अलगद मिठीत घेतलं. तिच्या कानाजवळ एका मोहक आणि हळू आवाजात म्हणाले, खूप वाट पाहायला लावलीस. आणि तिच्या एअर लॉबवर किस केला. क्षणात संपूर्ण टेरेस कॅन्डल्स आणि डीम रोमॅन्टिक लाईट्सने उजळून गेला. अनुषा थक्क झाली. हे सर्व जणू एखाद्या स्वप्नासारखं होतं. अविराजने हळूच विचारलं, डू यू लाईक इट बच्चा? अनुषा त्याच्याकडे वळली आणि हसत म्हणाली, हे सगळं खूप सुंदर आहे, अगदी स्वप्नांसारखं. असं म्हणत ती त्याला मिठी मारते. मिठीतून सुटल्यावर अविराजने तिचा हात हातात घेत म्हटलं, चला मग आपल्या डिनरला सुरुवात करूया. दोघे पुढे चालू लागले. जमिनीवर गुलाबाच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या. टेबलाजवळ पोहोचल्यावर अविराजने तिच्यासाठी खुर्ची पुढे करून तिला बसवलं आणि स्वतः समोर बसला. आता अनुषाने अविराजकडे नीट पाहिलं. ब्लॅक 3 पीस सूट, सेट केलेले केस, हलकी दाढी, हातात रोलेक्सची घड्याळ, पायात ब्लॅक लेदर शूज आणि त्याचा तो चार्मिंग चेहरा. तिचं हृदय एक क्षण थांबल्यासारखं झालं. ती त्याच्याकडे पाहण्यात गुंग झाली होती तेव्हा अविराजने तिच्याकडे तिच्यासमोर चुटकी वाजवली. ती भानावर येत म्हणाली, सगळं खूप छान आहे अवी, पण आज आज काही स्पेशल आहे का? अविराज फक्त हसला, कळेलच. तेवढ्यात सर्वंटने येऊन टेबलावर जेवण ठेवलं. अनुषा आश्चर्याने अविराजकडे पाहत होती. तो तिला नूडल्स वाढत म्हणाला, असं काय बघतेस? सगळी तुझी फेवरेट डिश आहे इथे, सुरू कर. पहिला घास घेताच तिला लगेच जाणवलं, हे तर अविराजनेच बनवलं होतं. अवी, हे तुम्हीच बनवले ना? ती विचारते. अविराज हसत मान हलवतो आणि दोघेही जेवायला सुरुवात करतात. जेवण संपल्यावर अविराजने शॅम्पेनने उघडली, दोघांच्या ग्लासमध्ये ओतली. मग थोड्या वेळानंतर तो उठला आणि तिच्यासमोर हात पुढे करत म्हणाला, विड यू लाईक टू हॅव अ डान्स विथ मी?
अनुषाने हलकसं हसत आपला हात त्याच्या हातात ठेवला. दोघे टेरेसच्या मध्यभागी आले. संगीत सुरू झालं आणि ते दोघे नाचू लागले. अविराजने तिला टर्न करून हळूच मागून मिठीत घेतलं. तिची पाठ त्याच्या छातीला लागलेली. त्याने आपलं डोकं अनुषाच्या खांद्यावर टेकवले आणि दोघे त्या क्षणात हरवून गेले. अविराज पुन्हा अनुषाच्या कानात हलकेच गाणे गुणगुणतो. अनुषा लाजत अविराजकडे वळते. अविराजचा हात आता अनुषाच्या कमरेवर होता आणि अनुषाचे हात अविराजच्या छातीवर. दोघांचे कपाळ एकमेकांना टेकलेले आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत हळूहळू हलत होते. अनुषा मात्र जास्त वेळ अविराजच्या डोळ्यात पाहू शकत नाही. ती लाजून आपली पापणी खाली करते. अविराज तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन गाणे सुरूच ठेवतो. अनुषा मग हलकेच अविराजच्या छातीवर आपले डोक ठेवते आणि अविराजही तिला जवळ ओढून आपल्या मिठीत घेतो. गाणे संपते. दोघे काही क्षण तसेच एकमेकांच्या मिठीत उभे राहतात. तेवढ्यात भिंतीवरील घड्याळातून वेळ सांगणारा आवाज येतो. तो आवाज ऐकताच अनुषा अविराजच्या छातीवरून चेहरा वर करून त्याच्याकडे पाहते आणि अविराज तिला पाहत एक मोहक स्मित करतो. तो तिचा चेहरा हातात घेत हलक्या आवाजात म्हणतो. नंतर तो तिच्या कानाजवळ येऊन कुजबुजतो, हॅपी बर्थडे बच्चा. तो आपल्या कोटाच्या खिशातून एक छोटासा बॉक्स काढतो आणि त्यातला सुंदर असा पेंडंट ज्यावर ए लिहिलेलं होतं हलकेच तिच्या गळ्यात घालतो आणि तिच्या मानेवर एक कोमल किस ठेवतो. अनुषा त्या ब्लॅक डायमंडच्या पेंडंटकडे पाहते आणि मग अविराजकडे वळून आश्चर्याने म्हणते, अवी, हे सगळं आणि तुम्हाला माझ्या बर्थडेची माहिती कशी? मी तर यावर्षी माझाच वाढदिवस विसरले होते. अविराज शांतपणे हसत म्हणतो, अरे, ही काय मोठी गोष्ट आहे. माझ्या कंपनीत तुझ्या मॉडेलिंगची जी डिटेल्सची फाईल आली होती त्यात पाहिलं होतं. आणि मग तिच्या गळ्यातल्या पेंडंटकडे एक नजर टाकत विचारतो, डू यू लाईक इट? अनुषा तर आनंदाने उडतच त्याला घट्ट मिठी मारते. आय लव्ह इट. हे खूप सुंदर आहे. अविराजही तिला पकडून म्हणतो. माहिती आहे का हे पेंडंट देण्यामागचं कारण काय आहे? अनुषा वर पाहत म्हणते. या AA चा अर्थ अविराज आणि अनुषा, आपल्या दोघांच्या नावांचा पहिला अक्षर, आणि याचा अर्थ असा की आता तुम्ही नेहमी माझ्या सोबत असणार. या पेंडंटसारखे आपण दोघेही असंच कायम एकत्र राहू. अविराज हलकेसं हसतो. नॉट बॅड बच्चा. अनुषा देखील हसत म्हणते. थँक्यू सो मच अवी. हे सगळं खूप सुंदर आहे, जणू एखादं स्वप्न. आई गेल्यानंतर माझा एकदाही वाढदिवस साजरा झाला नाही. मीच कधी सेलिब्रेट केला नाही. पण आज तुमच्यासोबतचा हा डिनर, ही सारी तयारी, ही भावना शब्दात सांगणं शक्यच नाही. अविराज पुन्हा अनुषाच्या कानाशी हलकेच गाणं गुणगुणतो. अनुषा लाजून त्याच्याकडे वळते. अविराजचा हात तिच्या कमरेभोवती घट्ट झालेला असतो तर अनुषाचे हात त्याच्या छातीवर विसावलेले. दोघांचे कपाळ एकमेकांना टेकलेले आणि नजर नजरेला भिडलेली. त्या नजरेत एक शांत कोमल असा ताल होता. दोघेही त्या क्षणात हरवून हळूहळू नाचत होते. पण अनुषाला फार वेळ अविराजच्या डोळ्यात पाहवत नाही. ती लाजून पापण्या खाली करते. अविराज तिचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद उचलून पुन्हा गाणं सुरू ठेवतो. मग अनुषा हलकेच त्याच्या छातीवर डोकं ठेवते आणि अविराज तिला जवळ ओढत आपल्या मिठीत सामावून घेतो. गाणं संपतं. दोघे काही क्षण शांतपणे एकमेकांना बिलगूनच उभे राहतात. तेवढ्यात भिंतीवरील घड्याळातून वेळ सांगणारा आवाज येतो. आवाज ऐकताच अनुषा त्याच्या छातीवरून वर पाहते. अविराज तिच्याकडे
बघत मोहकपणे हसतो आणि तिचा चेहरा हातात घेत तो हलक्या आवाजात कानाजवळ झुकतो. ठीक आहे बॉस, बाकीच्या गोष्टी आपण उद्या ऑफिसमध्ये बोलू, असे म्हणत त्याने फोन ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, प्यार ही काय कमालाची गोष्ट आहे. सिंहालाही मांजर बनवते. हे बोलून तो स्वतःच हसू लागला. तेवढ्या त्याच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं. त्याने फोन उघडून पाहिलं तर त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं, हाय हँडसम, मला माहिती आहे तू अजून झोपला नाहीयेस. तुझं कामच इतकं असतं ना, पण स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घेत जा. तुला काही झालं तर माझं काय होईल. मेसेज वाचताच ऋषवने चिडून डोक्यावर हात फिरवत म्हटलं, अरे देवा, कोणत्या अशुभ क्षणी ही माझ्या मागे लागली. हे देवा घरच्या, प्लीज माझा बचाव कर. असं म्हणत त्याने फोन साईड टेबलवर ठेवला आणि झोपायला गेला. पुढच्या सकाळी त्या काचेच्या खोलीत चारही बाजूंनी सूर्यप्रकाश येत होता. मध्यभागी बेडवर दोघं झोपलेले होते. अनुषा डोळे चोळत उठते आणि तिच्यासमोर अविराजचा देखणा चेहरा दिसतो. एक हात डोक्याखाली ठेवून आणि दुसऱ्या हाताने अनुषाच्या केसांवरून हात फिरवत तो शांतपणे तिला पाहत होता. अनुषा अजूनही त्याच्या छातीला बिलगून झोपलेली होती. अविराजला असं पाहून अनुषा हलकसं हसत म्हणाली, अवी, तुम्ही कधीपासून उठला आणि असे कधीपासून. तेव्हा अविराज तिला हाताने जवळ घेत म्हणाला, हे सगळं जाणून घेण्याची गरज नाही. आधी खाली जा आणि फ्रेश हो. हे ऐकताच अनुषाने डोळे बारीक करत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, गुड मॉर्निंग म्हणायला येत नाही का तुम्हाला. मी अजून नीट उठलेही नाही आणि आदेश सुरू झाले. त्यानंतर असं म्हणत तिने रागाचा अभिनय केला. तेव्हा अविराजने तिच्या मागे माने मागून हलकेच धरून तिला स्वतःकडे ओढलं आणि एक मऊसा किस देत म्हणाला, गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. मग तिच्या कपाळावरही एक किस केला. अनुषानेही पटकन त्याला मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू आणि तुम्हालाही व्हेरी गुड मॉर्निंग. थोड्या वेळानंतर डायनिंग एरिया. अनुषा लेट झाली होती आणि अविराज नाश्ता न करता तिला जाऊ देणार नव्हता, म्हणून ती घाईघाईने नाश्ता संपवत होती. तिला पाहत अविराज म्हणाला, अगं बाळा, हळू नाही तर अडकेल घशात. आणि त्यानंतर पण त्याचे काहीच न ऐकता अनुषाने दुधाचा ग्लास रिकामा केला, खुर्चीवरून उठली आणि धावत जाऊन अविराजच्या गालावर एक किस करून बाय म्हणाली. बॅग घेतली आणि विजेच्या वेगाने पॅलेसच्या बाहेर निघून गेली. त्यानंतर तिला अशी घाई पाहून अविराजने एका व्यक्तीला फोन करून सांगितलं, गार्ड्सना सांग तिची नीट काळजी घ्यायला. ती खूप घाईत निघाली आहे आणि लवकर पोहोचण्यासाठी नक्कीच फास्ट ड्राईव्ह करेल. सो बी केअरफुल अबाउट हर आणि हो कॉलेजवरही लक्ष ठेवा. असं सांगून त्याने फोन ठेवला आणि कॉफी घेत आपल्या टॅबवर काम करू लागला. ST झेवियर कॉलेज. अनुषाने कार पार्क केली आणि कॉलेजमध्ये जाण्यासाठी चालू लागली. तिच्या मागे साहिलही येत होता. अनुषाला अचानक कोणीतरी खांद्यावर हात ठेवलेला जाणवला, म्हणून तिने वळून पाहिलं आणि कपाळावर आठ्या घालत म्हणाली, हे काय उर्मटपणा आहे. तिच्या शेजारी चालणारा रंज हसत म्हणाला आणि त्यानंतर, सिली, मला तू असं इनडायरेक्ट बदतमीज म्हणू शकत नाहीस. त्यानंतर अनुषा रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी तुला डायरेक्ट बदतमीज म्हणते. रंज म्हणाला, ठीक आहे, मी बदतमीज. खुश? चला आता. आणि दोघे हसत हसत क्लासरूमकडे गेले. मागून साहिल दात जाऊन त्यांना जाताना पाहत राहिला आणि मग तोही पुढे निघून गेला. त्यानंतर तिथे 2 मुलींचे चेहरे दिसले, सानिया आणि बिपाशा. दोघीही अनुषा आणि रंशला एकत्र जाताना पाहून चिडलेल्या होत्या.
सानियाने मूठ घट्ट आवळत म्हटलं. आज याला तर सोडणार नाही मी. आपल्या येण्याची वाटही नाही पाहिली आणि त्या 2 दिवसाच्या आलेल्या मुलासोबत निघाली. बिपाशानेही रागाने म्हटलं, मी काही दिवस मुंबईबाहेर काय गेले आणि आपली अनु इतकी बदलली. दोघीही रागाने तिथून निघून गेल्या. सायंकाळी साधारण 4 वाजता अनुषाच्या सर्व लेक्चर्स संपल्या होत्या. सगळेजण घरी निघत होते. अनुषाचे चेहऱ्यावर खूपच उदासपणा होता. जणू काही चेहरा जमिनीला टेकणार होता. कारण आज कॉलेजमध्ये कुणीच तिला बर्थडे विश केलं नव्हतं. अगदी तिच्या जवळच्या सानिया आणि बिपाशानेही नाही. उलट त्या दोघी आज काहीतरीच रागात होत्या आणि अनुषाकडे जणू दुर्लक्षच करत होत्या. जणू ती आज कॉलेजमध्ये आलीच नव्हती. जिला ती स्वतःच्या औलाद म्हणते त्या दोस्तींना तिचा म्हणजे त्यांच्या आईचा बर्थडेही आठवला नाही. त्यावरून तिचा मूड अजूनच खराब आणि वरून तिचे सर्व क्लासमेट्सही आज अगदी विचित्र वागत होते. क्लास संपताच सगळे पळत बाहेर जाण्यात स्पर्धा लावली होती. आज कोण लवकर घरी पोहोचणार हे विचार करतच ती हळूहळू बाहेर आली आणि कारमध्ये बसून घरी निघाली. घरी पोहोचताच तिने लिव्हिंग एरियातच आपली बॅग जवळजवळ फेकली आणि सोफ्यावर पडली. आज माझा दिवस इतका वाईट जाणार आहे हे माहीत असतं तर मी आज कॉलेजलाच गेले नसते, ती स्वतःशीच विचार करू लागली. नंतर तिचं स्वतःशी म्हणाली, यापेक्षा अवीसोबत ऑफिसमध्येच गेले असते, किमान त्याच्याजवळ राहिले असते तर मूड तरी चांगला राहिला असता. अविराजचे नाव येताच तिला काल रात्रीचा त्याचं सरप्राईज आठवलं आणि तिचे गाल नकळत गुलाबी झाले. तेवढ्यात मेन डोअरकडून लुसिफर पळत येत तिच्यावर उडी मारत गुरगुरला. अनुषाने लगेच त्याला पकडले. लुसिफरला पाहताच तिच्या चेहऱ्यावरची स्माईल आणखी मोठी झाली. तिच्या बोटांनी त्याची हनुवटी गोंजारत ती म्हणाली, काय बेबी, आईला बर्थडे विश करायला आलात? तिच्या बोलण्याला होकार देत लुसिफर पुन्हा एकदा हलके गुरगुरला. अनुषाने त्याला प्रेमाने किस करत म्हटलं, चल, किमान तुला आणि तुझ्या डॅडला तरी आठवतंय माझा बर्थडे. बाकी सगळ्यांना तर शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय. काही वेळ ती लुसिफरसोबत खेळत राहिली, बोलत राहिली. सुमारे 6 वाजता ती आपल्या रूमकडे गेली. दरवाजा उघडताच तिचे डोळे अचानक मोठे झाले. बेडवर काहीतरी पाहून तिने तोंडावर हात ठेवत आश्चर्याने म्हटलं, ओ माय गॉड, हे सगळं काय आहे? बेडवर एक सुंदर ड्रेस, त्याला मॅच होणाऱ्या हिल्स, काही डायमंड ज्वेलरी ठेवलेली होती. ड्रेसच्या वर एक छोटा नोट होता, लवकर तयार हो, रात्री 7 वाजेपर्यंत खाली ये. ड्रेस हातात घेताच अनुषा आनंदाने उड्या मारत म्हणाली, अवीचा सरप्राईज सेशन अजून संपलाच नाही आणि हा ड्रेस मी फक्त मजेत त्याला दाखवला होता आणि म्हणाले होते की काश माझ्याकडे असा ड्रेस असता आणि हा तर खरंच घेऊन आला. असं म्हणत तिने हलकेच आपल्या कपाळावर हात मारला. वेळेचं भान येताच ती झटपट वॉशरूममध्ये धावली. काही वेळानंतर अविराज खाली लिव्हिंग एरियात फेरफटका मारत तिची वाट पाहत होता. तेवढ्यात टकटक आवाज आला. तो मागे वळला आणि त्याची नजर तिथे थांबली जिथे स्थिरावून गेली. गुलाबी रंगाच्या वन साइड शोल्डर असलेल्या व्हॉल्युमिनस प्रिन्सेस गाऊनमध्ये अनुषा हळूहळू जिना उतरून खाली येत होती. केसांना केलेला सुंदर बन, काही लटांची नरम झूल, सिल्वर शायनिंग हिल्स, शिमरी आय मेकअप, न्यूड पिंक लिपस्टिक, कानात डायमंड इयररिंग्स, गळ्यात अभिराजने दिलेला चौवी पेंडंट, हातात मध्यभागी पिंक डायमंड असलेली रिंग आणि डायमंड ब्रेसलेट. ती अक्षरशः एखाद्या परीकथेतल्या राजकुमारीसारखी दिसत होती. खाली येत तिनेही अविराजकडे पाहिलं आणि काही क्षण दोघेही एकमेकांकडेच पाहत राहिले. अविराजने सॉफ्ट पिंक व्हाईट टक्सिडो घातला होता. ब्लॅक शूज, लिमिटेड एडिशन वॉच, सेट केलेले केस आणि त्याचा तो चार्मिंग फेस.
तोही एखादा प्रिन्सच वाटत होता. अनुषा त्याच्याकडे पाहण्यात हरवली होती. तेव्हा अविराजने तिच्यासमोर चुटकी वाजवत विचारलं, चालूया? अनुषा भानावर येत म्हणाली, पण आपण जातोय कुठे? अविराज तिचा हात धरत म्हणाला, पोहोचल्यानंतर कळेल. दोघे बाहेर आले तेव्हा 2 कार्स उभ्या होत्या. अनुषा म्हणाली, 2 कार्स म्हणजे आपण एकत्र जाणार नाही? आणि त्यानंतर इकडे अविराजने हसत पापण्या झपकावल्या. तू आधी एंट्री घेशील, मी थोडं उशिरा येतो. आणि त्यानंतर दोघे वेगवेगळ्या कारमध्ये बसले. 1 तासानंतर अनुषाच्या कारने एका मोठ्या बॅकवेट हॉलसमोर गाडी थांबवली. उतरल्यावर तिला ऋषभ दिसला. त्याने तिला ग्रीट करून आत येण्यास सांगितलं. एंट्रन्सजवळ पोहोचल्यावर ऋषभ म्हणाला, मॅम आपण आज जा, मला बॉसला ग्रीट करायचं आहे. आणि फोनवर कुणाला तरी म्हणाला, सगळं नीट शूट झालं पाहिजे, नाहीतर बॉस सोडणार नाहीत. ऋषभ तिथून गेल्यावर अनुषा हळूच दरवाजा उघडून आत गेली. आत पूर्ण अंधार होता. अचानक स्पॉटलाईट तिच्यावर पडला. ती डोळे झाकून उभी राहिली. पुढच्या क्षणी संपूर्ण हॉल उजळला आणि सगळेजण ओरडले, हॅपी बर्थडे. त्यानंतर वरून रंगीत फ्लेक्सचा मोठा बलून फुटला आणि तिच्यावर पडू लागला. ती हात डोळ्यांवरून हटवते तर तिच्यासमोर अविराजचे ऑफिस स्टाफ, शूटिंग टीम, तिचे कॉलेज फ्रेंड्स श्रेया, आकृती, सानिया, बिपाशा, रंश, इतकंच काय विजयसुद्धा उभा होता. अनुषाला पाहून सगळेजण थक्क झाले आणि तीही त्यांना पाहून अवाक झाली. रंश पुढे येत म्हणाला, सिली, तुझे प्रश्न आम्हाला समजले, सगळं सांगतो. आपल्या दोघांच्या फोटोशूटने प्रेसिडेंट खूप खुश झाले आणि जेव्हा त्यांना कळलं की आज तुझा बर्थडे आहे तेव्हा त्यांनीच सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून तुझा बर्थडे सेलिब्रेट करायचा. पार्टीही त्यांनीच ऑर्गनाईज केली आणि हा सरप्राईज प्लॅन तो सानियाचा. सानियाने डोळा मारतच अनुषा हसली आणि मनात म्हणाली, म्हणजे हे सगळं अविनीच केलं आहे आणि प्लॅनमध्ये सोनियालाही घेतलं. सानिया तिचा हात धरून म्हणाली, चल आता आत तरी ये, इथेच उभी राहणार का? सगळे तिचे बर्थडे विश करू लागले. अनुषाने सानियाला साईडला घेऊन विचारलं, सगळं पटकन सांग. सानिया हसत म्हणाली, हे सगळं त्यांचाच प्लॅन आणि मला स्वतः फोन करून त्यांनी सगळी तयारी सांगितली. सानिया उत्साहाने पुढे म्हणाली, तूच ना म्हटलं होतं की तुझा बर्थडे कधीच साजरा झाला नाही. बस एवढंच ऐकून त्यांनी हे सगळं केलं, तेही एका रात्रीत. अनुषा हळूच म्हणाली, मी फक्त बोलत होते, मी त्यांना काही थेट सांगितलं नव्हतं. सानिया तिचे गाल हातात धरून म्हणाली, तू खूप लकी आहेस. आयुष्यभर तू जे जे सोचलंस त्यातून बाहेर काढण्यासाठी देवाने तुला अविराज सर दिले आहेत. आणि तिला मिठी मारली. तेवढ्यात बिपाशा येत म्हणाली, हो हो, सगळं प्रेम आपल्या खऱ्या मुलीला द्या. मी काय कालचीच आहे ना, मला कसलं प्रेम? त्यानंतर असं म्हणत नाक वर करून उभी राहिली. मागून श्रेया आणि आकृती येत म्हणाल्या, होय होय, आमचंही दुःख तसंच आहे. तुझं काय चाललं आहे ते आम्हाला कळतं. सानिया अनुषाला बिलगलीच होती. अनुषाने हसत श्रेयाच्या कानात खेचत म्हटलं, श्रेया, आग लावायचंच काम करतेस का? नंतर सर्वांकडे पाहत ती मध्ये येऊन म्हणाली, तुम्ही सगळे माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. तुमचे माझ्या आयुष्यात वेगवेगळे स्थान आहे. सोनी माझी बाळासारखी आहे. काहीही शेअर करायचं असेल तर आधी बिपूला शोधते. शूटिंगच्या गोष्टींसाठी मी श्रेया आकृतीला शोधते. जसं शाळेत सोनी मग बिपू, तसेच माझ्या मॉडेलिंग जगात श्रेया आणि आकृती म्हणाली, तुम्ही दोघीही माझ्यासाठी सारख्याच आहात.
ज्यांच्यासोबत मी ट्रेनिंग घेतली, सगळं शिकले, स्टेज शेअर केलं. म्हणून कुठल्याही क्षणी तुम्हाला असं वाटते कामा नये की मी कोणाला कमी किंवा जास्त महत्त्व देते. आपण जेव्हा एकत्र असतो तेव्हा आपण पाचही एक टीम आहोत, असं म्हणत ती सगळ्यांना एकत्र मिठी मारते. ते सगळे त्यांच्या भावूक फ्रेंडशिपच्या दुनियेतच हरवले होते. तेवढ्यातच एंट्रन्स गेटवर काहीतरी हलचल झाली. अनुषा आणि बाकी सर्वजण तिकडे पोहोचतात तर काही मुलं आत येत असतात. त्यांना पाहताच अनुषाला लगेच समजलं अविराज आला आहे. काही क्षणातच अविराज एंट्रन्सवर दिसतो. अनुषाच्या चेहऱ्यावर आपोआप मोठीशी स्माईल पसरते. तिच्या शेजारी उभे असलेले सगळे तिला चिडवत म्हणतात, ओहो, हसू बघा, चेहऱ्यावरचा उजाळा तर बघा, फक्त कोण आले म्हणून. त्यांच्या बोलण्याने अनुषाच्या गालावर लालसरपणा येतो. ती लाजत त्यांना हलकेच मारते आणि पुन्हा नजर अविराजकडेच रोखून ठेवते. अविराज अजूनही गेटवरच उभा होता आणि सगळे त्याच्या आत येण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात त्याने आपला डावीकडचा हात बाजूला पुढे केला आणि एका लेडीने त्याच्या हातावर आपलं हात ठेवलं. त्याच्या मागून पुढे येत त्याच्या बाजूला उभी राहिली. मग त्याच्या हातात हात गुंफून ते त्याच्यासोबत आत चालू लागले. अनुषा जणू शॉकमध्येच गेली. ती फक्त डोळे मोठे करून त्या दोघांकडे पाहतच राहिली. तिने तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की स्वतःच्या वाढदिवसादिवशी तिला अविराजकडून असं गिफ्ट मिळेल. ती तशीच स्तब्ध उभी राहिली. दूर उभा विजयही आश्चर्याने म्हणाला, हे राजचं पोरगं वेडं झाले काय? अविराज सोबत चालत आलेली ती लेडी थेट अनुषाकडे येते आणि तिला फुलांचा बुके देत म्हणते, हॅपी बर्थडे. त्यांचा बोलण्याचा ढंग अतिशय एलिगंट होता. अनुषा म्हणते की थँक्यू म्हणत आणि नजर अविराजकडे टाकते. अविराजही तिला हात पुढे करत म्हणतो, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मिस अनुषा. अनुषा देखील फॉर्मली हात मिळवत म्हणते, थँक्यू प्रेसिडेंट राठोड. मग आजूबाजूला बघत आणि त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या लेडीकडे एक कटाक्ष टाकत आणखी म्हणते, आणि या सगळ्यासाठीही थँक्यू. अविराज फक्त एक टेडी स्माईल देतो आणि विजय जवळ जात म्हणतो, सो एन्जॉय युअर डे, एक्सक्यूज मी, आणि तिथून निघून जातो. त्याच्यासोबतच सगळ्यांचे लक्षही त्या दिशेला वळते. त्याची पर्सनॅलिटीच तशी होती. अविराज गेल्यावर ती लेडी अनुषाचा हात धरते आणि तिला एका कोपऱ्यात घेऊन जाते. तिच्या मागोमाग सानिया आणि तिचा ग्रुपही लपून त्यांच्याकडे पाहू लागतो. ती लेडी अनुषाकडे पाहत म्हणते, असं येईन असं तुला वाटलंच नव्हतं ना? आणि तेही अविराजच्या हातात हात घालून. सानिया अँड गँग जरा दूर पिलरच्या मागे उभा राहून सगळं पाहत होती. त्यांच्यातील बिपू म्हणाली, ही कोण? आणि बघा जरा, तिचं बोलणं घमंड तर ओसंडून वाहतोय. बाकी सगळ्यांनीही होकारार्थी मान हलवली. तेव्हाच त्यांना अनुषाचा आवाज ऐकू आला, यू नो व्हॉट, आय विल किल यू बोथ फॉर दिस. आणि अचानक दोघीही हसायला लागतात. अनुषा त्यांना मिठी मारत म्हणते, आय मिस यू सो मच मा. आणि तुमचं इथं येणं माझ्या बर्थडेसाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे. ती लेडी जी दुसरी कोणी नसून राधिकाजी होती. अनुषाचं डोकं सहलवत म्हणाली, कशी नाही येणार? माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, मी कशी येणार नाही? अनुषा त्यांना आणखी घट्ट मिठी मारत म्हणाली, आय लव्ह यू. त्यानंतर ती दूर होताच तिथेच उभा अविराज त्यांच्याकडे पाहत असल्याचं तिला दिसलं. राधिकाजीने त्याच्याकडे पाहताच अविराज आपल्या टक्सिडोच्या खिशातून एक छोटा डब्बा काढून त्यांना देतो. राधिकाजी तो बॉक्स अनुषाला देत म्हणतात, आणि त्यानंतर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या मुलीचं आयुष्य खूप लांबो.
तिला कधी काही त्रासाला सामोरं जाऊ लागू नये आणि तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. मग बॉक्सकडे बघत म्हणतात, ही पायल माझ्या सासूबाईंनी मला दिली होती आणि आज मी ती तुला देते, जपून ठेव. त्यानंतर हे ऐकताच अनुषा थोडी नर्वस होते. ती अविराजकडे पाहते आणि तो तिला हलकसं डोळा झाकतो. अनुषा तो बॉक्स घेते आणि डोळ्यात पाणी येत म्हणते, थँक्यू मा. पहिल्यांदाच कुणी मला अशा ब्लेसिंग दिल्यात. माहोल हलका करण्यासाठी अविराज म्हणतो, केक कट करायचा की नाही? चला चला पटकन. त्यानंतर इकडे पुढे निघून जातो. थोड्या वेळाने अनुषा आणि राधिकाजीही तिथून निघतात. पिलरच्या मागे उभ्या असलेल्या सानिया एंड गँगच्या तर डोळ्यांचे पारणे फिटले होते. त्यांनी आता काय पाहिलं हेच त्यांना समजत नव्हतं. श्रेया म्हणाली, आकृती, आपण इतके दिवस अनुषाला काय समजत होतो आणि ती तर फार मोठी प्लेयर निघाली. आकृतीही म्हणाली, हो ना, आपण तिला प्रेसिडेंटकडे जाण्यासाठी उकसावत होतो आणि बघ, ती तर त्यांच्या आईलाच पटवून बसली आहे. तेवढ्यातच बिपाशा म्हणाली, याला तर सुप्रीम कोर्टाचा सपोर्ट आहे, तेही असल्या लेवलचा. मग हिला हाय कोर्टाच्या निकालाची काय गरज? सानिया त्याचं सगळं ऐकून म्हणते, इतकं काही झालं आणि अनुने आम्हाला सांगितलंच नाही, याचा हिशेब तिला द्यावा लागेल. असं म्हणून त्या चौघी परत पार्टी हॉलमध्ये जातात आणि त्यानंतर अनुषा हॉलमध्ये आल्याबरोबर तिच्यासमोर तिला साहिल दिसतो, तोही मेघासोबत. अनुषा त्यांना पूर्णपणे इग्नोर करून तिथून पुढे निघून जाते. दूर उभा विजय अविराजला म्हणतो, याला इथे का बोलावलं? विनाकारण आज तिच्या वाढदिवसादिवशी तिचा मूड खराब होईल. अविराज वाईनचा सिप घेत एक टेडी स्माईल देत म्हणतो, म्हणूनच तर बघायचं आहे, जुनी अनुषा आणि आजची अनुषा यात किती फरक आहे. आणि जे लोक तिचं दुःख पाहून खुश होत होते त्यांना तिचा आनंदही स्वतःच्या डोळ्यांनी पाहायची संधी मिळायला हवी ना. त्यानंतर अनुषा तिथून थेट रंशकडे जाते आणि त्याच्या शेजारी उभी राहते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच अविराजला समजलं की काहीतरी नक्कीच बिनसलं आहे. तो तिच्या गालावर हलकसं बोटाने टिचकी देत म्हणाला, अगं सिली, काय झालं? चेहऱ्याचा सगळा ग्लो कुठे गेला मॅडम? तेवढ्या त्याच्या मागे साहिल आणि मेघा दिसले. दोघेही कशात तरी वाद घालत होते. त्यांना पाहून अविराजला एकदम समजलं काय प्रकरण आहे. तो अनुषाकडे पाहत म्हणाला, सॉरी, ही थोडी माझीच चूक आहे. पूर्ण क्लासमध्ये सरप्राईज अनाउन्समेंट मीच केली होती आणि हे दोन कुत्र्याची पिल्लं, हो हे दोघेच, पुन्हा इथे येऊन उभी राहिली. यांना अजिबात लाज नाही. दुसऱ्या बाजूला मेघा साहिलच्या कानात विष ओतत म्हणत होती, पाहतोयस ना किती ग्रँड पार्टी, आणि तेही त्या अनुषासाठी, जिनके पास खुद के पेरेंट्ससुद्धा नाहीत. नक्की तिच्या अदांनी तिनं मिस्टर ASRला फसवलं असेल म्हणून तर एवढं काही तिच्यासाठी केले. माहीत नाही अजून किती मध लागतात तिला. अजूनही त्या रंशच्या जवळच चिकटलेली आहे. तिच्या बोलण्यावर साहिल चिडून म्हणाला, जस्ट स्टॉप इट मेघा. आणि तो तिथून निघून कॉलेजच्या इतर मित्रांजवळ गेला. तेवढ्यात हॉलच्या मध्यभागी स्पॉटलाईट लागली आणि ऋषव माईक हातात घेऊन उभा दिसला. तो स्मित करत म्हणाला, सो लेडीज अँड जेंटलमेन, आशा आहे की तुम्ही सगळे छान एन्जॉय करत आहात. सगळे जोरात हुटिंग करू लागले. ऋषव हसत त्यांना शांत करत पुढे म्हणाला, तर आता वेळ झाली आहे आपले लक्ष वाढदिवसाच्या मुलीकडे वळवण्याची. तर चला केक कट करूया. सगळे टाळ्या वाजवू लागले. एक वेटर 5 थरांचा व्हॅनिला फ्लेवरचा पांढरी आणि गुलाबी क्रीमने सजवलेला सुंदर केक ट्रॉलीत घेऊन आला आणि तो ऋषव समोर ठेवून निघून गेला.
रेशवने अनुषाला पुढे बोलावलं आणि तिच्या हातात सुरी देऊन बाजूला झाला. अनुषा सगळ्यांकडे बघत म्हणाली, मी हा केक एकटी कट करणार नाही. सगळे तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. ती पुढे म्हणाली, या पार्टीच्या, या सरप्राईजच्या, या सगळ्या गोष्टींच्या मागे जो माणूस आहे, मला हवा आहे तोही मला जॉईन करावा. ती मग अविराजकडे पाहत म्हणाली, प्रेसिडेंट राठोड, माझ्यासाठी एवढं सगळं केलंच आहे तर एक माझीही इच्छा पण पूर्ण कराल? समजा हाच माझा बर्थडे गिफ्ट आहे. अविराजच्या शेजारी उभा विजय त्याच्या कानात पुटपुटला, अनुषा ही काही कमी नाही हां. आणि मग मोठ्यांदा म्हणाला, अरे हो हो, का नाही, वाढदिवसाच्या मुलीला नाराज करायचं नसतं. असं म्हणत त्याने अविराजला हलकं पुढं ढकललं. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.